आरक्षणासाठी ऑगस्ट 2023 मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जालन्यातील अंतरवाली सराटी येथून सुरू झालेल्या आंदोलनाचा परवा नवी मुंबईमध्ये शेवट झाला। या आंदोलनादरम्यान आंदोलनाच्या निर्णायक क्षणी सरकार आणि मराठा आंदोलक यांच्या दरम्यान निर्णायक भूमिका बजावलेली व्यक्ती कोण म्हणून सगळीकडेच या व्यक्तीची चर्चा होतीये। ती व्यक्ती म्हणजे मंगेश चिवटे। पत्रकार असलेले मंगेश चिवटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास कसे झाले या संबंधी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। ऑगस्ट 2023 मध्ये आरक्षणासाठी मराठ्यांचं आंदोलन सुरू झालं। जालन्यातील आंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला। रातोरात हे आंदोलन मोठं झालं, राज्यव्यापी बनलं आणि गेली 5-6 महिने उपोषण, मोर्चे, जाहीर सभा या माध्यमातून आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू ठेवला। सरकारकडून अनेक शिष्टमंडळं चर्चेसाठी जरांगे पाटील यांच्याकडे पाठवण्यात आली। या शिष्टमंडळात निवृत्त न्यायाधीश, नेते आणि सरकारमधील मंत्र्यांचा समावेश होता। शिष्टमंडळामध्ये अनेक नेते बदलत राहिले, मात्र एक माणूस कॉमन होता। अगदी सुरुवातीपासून ते आरक्षणाचा GR मिळेपर्यंत, GR मिळाल्यानंतर मराठा समाजानं या व्यक्तीला खांद्यावर उचलत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला। तो माणूस म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे OSD मंगेश चिवटे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख असलेले आणि मूळचा पत्रकारितेचा पिंड असलेले मंगेश चिवटे मुख्यमंत्र्यांचे खास बनले। त्यांनी मराठा आरक्षण लढ्यामध्ये काय महत्त्वाची भूमिका साकारली, परंतु इथपर्यंतची त्यांची वाटचाल कशी होती ते आपण पाहूयात। मंगेश चिवटे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील असून पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत। त्यांनी मुंबईमध्ये अनेक वृत्तवाहिन्यांसाठी वार्ताहर म्हणून काम केलेलं आहे। तसंच काही काळ दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी पत्रकारिता केली आहे। मंगेश यांचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी आणि करमाळ्याचे नगराध्यक्ष होते। त्यांचं करमाळ्यामध्ये स्वतःचं वृत्तपत्र देखील आहे। पत्रकार म्हणून त्यांनी पुणे, मुंबई, दिल्लीमध्ये काम करत असतानाच गोरगरीब रुग्णांसाठी काम करायला सुरुवात केली। या कामाला शासकीय यंत्रणेची ताकद मिळावी या हेतून चिवटे यांनी 2015 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना मांडली। त्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला। काही महिन्यांनंतर ही संकल्पना पूर्णत्वास आली आणि या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील लाखो गरीब आणि अडचणीत असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत मिळू लागली। पुढे 2017 मध्ये मंगेश चिवटे यांनी पूर्ण वेळ आरोग्य क्षेत्रात काम करायचं ठरवलं। शिवसेनेचे मुख्य नेते आणि तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करून या कक्षाच्या प्रमुख पदाची जबाबदारी घेत कामाला सुरुवात देखील केली। मनामध्ये रुग्णसेवेचं वेड असलेल्या चिवटे यांनी ठाण्यामधून सुरू केलेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अल्पावधीतच राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला। त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रातील तब्बल 27 जिल्ह्यांमध्ये या कक्षाच्या शाखा सुरू झाल्या। 2020 मध्ये कोरोना काळामध्ये चिवटे यांनी असंख्य गरजूंना मदत केली। कोरोनातील कामगिरीमुळे त्यांना आरोग्य दूत म्हणून ओळख मिळाली। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांनी केलेल्या कामानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात त्यांच्याविषयी खास जागा निर्माण झाल्याचं बोललं जातं। एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा गुवाहाटीमध्ये मंगेश चिवटे देखील त्यांच्यासोबत तळ ठोकून होते। त्यांची ही धडपड, तळमळ, प्रामाणिकपणा आणि संवादाची शैली पाहूनच एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर विश्वास टाकला। राज्यामध्ये 2022 मध्ये झालेल्या शिवसेनेतील ऐतिहासिक सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांनी मंगेश चिवटे यांच्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सोपवली। चिवटे यांच्या नेतृत्वात या कक्षाचं काम आणखी व्यापक झालं। त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची OSD अर्थात विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली। 2023 मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील मराठा आरक्षण आंदोलनावेळी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळामध्ये मंगेश चिवटे यांचा समावेश केला गेला। मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळातील चेहरे प्रत्येक वेळी बदलले, पण मंगेश चिवटे कायम शिष्टमंडळात राहिले। कधी मंत्र्यांसोबत जालन्यातील अंतरवालीत गेले, कधी आमदारांसोबत तर कधी अधिकाऱ्यांसोबत। मंगेश चिवटे यांना मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक यांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही घटना देखील कारणीभूत ठरल्या। मनोज जरांगे पाटील यांच्या एका सभेमध्ये काही कार्यकर्ते JCB मधून खाली पडले। त्यातील एका व्यक्तीला दुखापत झाली। जरांगे पाटील त्या व्यक्तीच्या भेटीला गेले। त्यांना मदतीची गरज असल्याचं समजताच मनोज जरांगे पाटील यांनी मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला।
मंगेश चिवटे यांनी लगेचच त्या तरुणाला हवी ती मदत पोहोचवली। नाशिकमध्ये झालेल्या एका सभेमध्ये देखील असंच घडलं। मनोज जरांगे पाटलांनी मंगेश चिवटेंशी संपर्क साधला आणि त्यांनी तत्काळ मदत पोहोचवली। जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्याची घोषणा केली तेव्हा सुद्धा सरकारनेही जोरदार हालचाली सुरू केल्या। जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये यावं लागणार नाही अशा पद्धतीने सरकारी पातळीवर तोडगा काढायला सुरुवात झाली। कुणबी नोंदी शोधण्यापासून ते सगळे सोयरे शब्दांची व्याख्या करण्यापर्यंतच्या कामावर सरकारनं फोकस ठेवला। दुसरीकडे जरांगे पाटील यांच्याशी शिष्टमंडळाचा संवादही सुरू ठेवला। या प्रत्येक संवादाच्या वेळी मंगेश चिवटे उपस्थित राहिले। मनोज जरांगे पाटील यांच्याशी शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी मंगेश चिवटे वाशीमध्ये आले होते। ही चर्चा सुरू असतानाच ऊन लागल्यानं चिवटे यांना भोवळ आली। उष्णतेमुळे त्यांना कसं तरी झालेलं। त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले। त्यानंतर त्यांची प्रकृती बरी झाली। पण म्हणून चिवटे थांबले सुद्धा नाही। त्यांनी त्यावेळी रात्री झालेल्या वर्षावरील बैठकीलाही हजेरी लावली। चिवटेंनी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला। मुळामध्ये पत्रकार म्हणून अनेक वर्ष काम करून आणि मीडियातल्या सर्वांशी चांगले संबंध असतानाही मंगेश चिवटे यांनी कोणतीही प्रसिद्धी न घेता आपली भूमिका पार पाडली। जेव्हा मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आलं तेव्हा मराठ्यांनी विजयाचा गुलाल मंगेश चिवटे यांच्या कपाळी देखील लावला। त्यांना खांद्यावर उचलून घेतलं। त्यामुळे चिवटे भारावून गेले आणि त्यांना अश्रू अनावर झाले होते। आरक्षण लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा ठरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास असलेल्या मंगेश चिवटे यांच्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला YouTube व Facebook वर सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा।